नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आणि याच दिवशी एका आंदोलनकर्त्याच्या कमरेत पाठीमागून धावून येऊन पोलीस लाथ घालतो आणि स्वातंत्र्य काय याची त्याला ओळख करून देतो. हे स्वातंत्र्य ज्या भारतामध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, अशा स्वतंत्र भारतात आंदोलनकर्त्याला कमरेत लाथ घातली जाते आणि तेही 15 ऑगस्ट रोजी. अरे चाललंय काय? पालकमंत्र्यांचा ताफा अडवून आपलं निवेदन पुढे देण्यासाठी गेलेल्या आंदोलनकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणून त्याला डीवायएसपी दर्जाच्या अनंत कुलकर्णी या पोलीस अधिकाऱ्यानं मागून धावून येऊन त्याच्या कमरेत लाथ घातली आणि हा व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियावर अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाला. खरं तर भर रस्त्यात दिवसा ढवळ्या कितीतरी लोकांसमोर या पोलिसानं अशी लाथ घालून मर्दुमकी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण इथं हे विसरले की त्या आंदोलनकर्त्यानं गेली 1 महिन्यापासून कदीम जालना पोलीस स्टेशनच्या समोर उपोषण केलं होतं. त्यानं जी तक्रार केली होती त्या तक्रारीनुसार आरोपींना अटक करून कोर्टात हजर करावं, अन्यथा आम्ही आत्मदहन करू असं पत्र देखील दिलं होतं. तरी देखील मंत्र्यांसमोर शायनिंग मारण्याच्या नादात या पोलिसांनी आंदोलनकर्त्याच्या कमरेतच लाथ घातली. खरं तर व्यवस्थेवर लाथ घालायला हवी अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. अरे भर रस्त्यात दिवसा ढवळ्या जर तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना असं मारत असाल तर मग तुमच्या अंधाऱ्या कोठडीत एखाद्या संशयिताला नेऊन कसं मारत असाल हा प्रश्न उपस्थित होतो. आणि यावरच माझा आजचा लाईव्ह आहे. भर रस्त्यात अशी लाथ घातली, सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत कसं मारलं असेल जरा विचार करा. काय चाललंय महाराष्ट्रात? या पोलिसांना तर वर्दीतले गुंडे असल्यासारखंच वावरायला लागलेत अशी परिस्थिती यांच्या बाबतीत दिसून येते. खर तर 15 डिसेंबर 2024 रोजी सोमनाथचा कोठडीत मृत्यू झाला, पण त्याच्या छातीत कळ आली म्हणून दवाखान्यात ऍडमिट केलं आणि त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांनी म्हटलं. त्यानंतर दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी कोणतीही शहानिशा न करता त्याला श्वसनाचा आजार होता, त्यातच त्याचा मृत्यू झाला असं थेट विधान भवनात धादांत खोटं सांगितलं. अरे पण 15 डिसेंबर नंतर दुसऱ्याच दिवशी 16 डिसेंबरला सोमनाथचा शवविच्छेदन जो अहवाल समोर आला त्या पीएम रिपोर्ट मध्ये शॉकिंग फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं स्पष्टपणे म्हटलं होतं. माराच्या धक्क्यानं त्याचा मृत्यू झाला असं नोंदवण्यात आलं होतं. तरी देखील पोलिसांनी त्याचा कोठडीत मृत्यू झाला नाही असा बनाव केला. खरं तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा भर रस्त्यात दिवसा ढवळ्या मारता आणि कशा पद्धतीनं मारता हे जर अख्खा महाराष्ट्र त्या व्हिडिओतून पाहत असेल तर अंधाऱ्या कोठडीत तुम्ही त्याला कसं मारलं असेल याचा हा ढळढळीत पुरावा आहे. मी तर म्हणतो सोमनाथला कोठडीत कसं मारलं याची ही झलक होती, एवढंच याच्यातनं दिसतंय. काय चूक होती त्या आंदोलनकर्त्याची? त्याची तक्रार काय होती? त्याच्या पत्नीचं त्याच्या सासरच्यांनी म्हणजे तिच्या माहेरच्यांनी त्याच्याशी घटस्फोट न घेता दुसरं लग्न लावून दिलं, त्यामुळं आमची सून किंवा माझी पत्नी आम्हाला परत मिळावी या अनुषंगानं त्यानं या संदर्भात तक्रार दाखल केली.
तरी देखील त्याला कोणी जुमानलं नाही. त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये जे सासूरवाडीचे लोक आहेत त्यांना कोर्टात हजर करून या संदर्भातला सगळा सुनावणीचा भाग पुढे जावा यासाठी ते कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये चक्रा मारत होते. आरोपींना अटक करून कोर्टात हजर करावं एवढीच मागणी होती. त्याचं नाव आहे गोपाळ चौधरी, वडिलांचं नाव रमेश चौधरी, भावाचं नाव अमित चौधरी. या तिघांनी एक पोलीस स्टेशनला पत्र देखील दिलं, जर आम्हाला यात न्याय मिळाला नाही तर मात्र आम्ही 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करू. कारण की गेले महिनाभर उपोषण करून हाती काहीच लागलं नाही. आरोपींवर गुन्हा दाखल झाला काय ते पण क्लिअर केलंय. या ठिकाणी गोपाळ चौधरी यांनी स्पष्टपणे माहिती दिली आहे, माझ्या पत्नीचं लग्न माझ्याशी घटस्फोट न होताच परस्पर दुसरं लग्न लावून दिलं. त्यांच्या विरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात 143, 494, 504, 506 कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तरी सुद्धा हे पोलीस पैसे खाऊन त्यांना अटक करत नाहीत, कोणतीही कारवाई करत नाहीत असं स्पष्टपणे आरोप केला. इतकंच नव्हे, माझ्या वडिलांना चौकशीसाठी बोलावलं, त्यांना मारहाण देखील केली. किती पैसे खाल्लेत हे कदीम पोलिसांनी स्पष्ट करावं. आरोपींना अटक करून कोर्टात हजर करा इतकीच आमची मागणी होती, नाहीतर आम्ही आत्मदहन करू. आता उजाडला 15 ऑगस्ट. पालकमंत्री पंकजाताई मुंडे, अर्थातच त्यांचा ताफा जालन्यात निघाला, कारण त्या जालन्याच्या पालकमंत्री आहेत. आता त्याच दरम्यान हा ताफा या चौधरी कुटुंबाने अडवण्याचा प्रयत्न केला, रोखून धरण्याचा प्रयत्न केला, आत्मदहनाचा प्रयत्न केला, रॉकेल अंगावर टाकून स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला. आता त्याच दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतले आपण बघतोय व्हिडिओमध्ये, प्रत्यक्षात तुम्ही शेजारी तो व्हिडिओ पाहताय सेकंड विंडो मध्ये. त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला नेतायत पोलीस. आता पोलीस धरून नेतायत ना त्याच्या भावाला, त्याला, वडिलांना. त्यावेळी मागून येऊन डीवायएसपी दर्जाचा अधिकारी अनंत कुलकर्णी यांना त्याला लाथ घालायची गरज काय होती? ती पण कमरेत लाथ घातलीये, ते पण धावून पळत येऊन. काय गरज होती? अरे असं कोण करतं? असं वर्तन गुंड लोक करतात, हे पोलिसांना शोभत नाही. बर, याच्यावर स्पष्टीकरण काय दिलं त्यांनी? 1 महिना झाला आम्ही यांना समजावून सांगतोय की आमच्या ज्युरिडिक्शन मध्ये येत नाहीये, बुलढाण्यातल्या खामगाव मध्ये तिकडे जावा आणि तिकडे नोंद करा म्हणून. अरे मग गुन्हा दाखल करून घेतलात ना तुम्ही. मग त्यांनी जो आरोप केलाय पैसे खाल्ले 4 वेळा म्हणून या आरोपींना अटक करत नाहीयेत म्हणून, त्याची शहानिशा नको करायला. आता एवढं करून परत अनंत कुलकर्णींनी काय सांगितलं, यांनी आमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन हुज्जत घातली. आणि या सगळ्या दरम्यान जो प्रकार घडला आत्मदहन करतानाचा, त्यावेळी आमच्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर रॉकेल पडलं, त्यामुळे आम्ही बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतलं. ऑलरेडी त्याला ताब्यात घेतलेलं दिसतंय की. मग मागून येऊन ही ताकद दाखवण्याची गरज काय होती डीवायएसपी साहेबांना? अरे चाललंय काय? म्हणजे आपण एकदा बघितलंय, भर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आणि आमदार संजय गायकवाड बुलढाण्याचेच, त्या आमदार निवासातल्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बुक्का मारला होता. आपण बघितलं, बॉक्सर संजय गायकवाड सगळ्यांनी बघितले. आणि आता इथं डीवायएसपी दर्जाचे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना कमरेत लाथ घालतानाच आपण बघितलं. म्हणजेच काय, मत दिल्यावर बुक्का मारतात आणि टॅक्स भरल्यावर लाथा घालतात. म्हणजे या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर एकतर त्या आंदोलनकर्त्यांना ऑलरेडी आधी पत्र दिलंय, ऑलरेडी 1 महिनाभर उपोषण करतायत ते, ऑलरेडी त्यांनी त्यांचा गुन्हा दाखल केलाय, पण आरोपींना अटकच नाही, कारवाई नाही. म्हणून त्यांनी तो मार्ग स्वीकारला होता. मान्य आत्मदहनाचा प्रयत्न करणं हा गुन्हा आहे. तो गुन्हा तुम्ही ज्ञानेश्वरी मुंडेंवर पण दाखल केला, त्या अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. त्या बिचारीची 8 महिने झाले या प्रकरणात. म्हणजे 8 महिने कुठले, 2023 पासून, खरं तरी 8 महिन्यांपासून हे प्रकरण उजेडात आलं. 21 ऑक्टोबर 2023 ला तिचा बिचारा नवरा
त्याला मारलं, असं बेकार मारलं आपण सगळ्यांनी बघितलंय. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फोटो बघून बाजूला ठेवले. नरड्याच्या मांसाचा तुकडा काढला होता त्याच्या. अशा नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ही माऊली इतक्या वेळ झगडत होती, कोणी ऐकत नव्हतं. 8 तपासी अधिकारी बदलले, शेवटी वैतागली. तेच 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 पोलीस स्टेशनच्या चक्रा मारून आणि मध्येच कोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केलं, त्यामुळे कोर्टातल्या तारखा तिथं खेटे मारून शेवटी त्या माऊलीनं तिथं विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला, तिच्यावर गुन्हा दाखल केला. तिच्या पत्रात काय पडलं? गुन्हा. काय म्हणाले होते त्यावेळी त्या? अरे गुन्हा दाखल करण्यापेक्षा सरळ एन्काउंटर केला असता, विषय क्लोज झाला असता. नंतर ते प्रकरण विधानसभेत गेलं, मग मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं, मग त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट पण घेतली आणि IPS दर्जाचे अधिकारी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली SIT पण नेमली. आता तपास सुरू आहे. त्याच दरम्यान त्यांनी रास्ता रोको केलं होतं सासर माहेरच्या लोकांना एकत्र करून, तर तेव्हा सासर माहेरच्या लोकांवर आणि ज्ञानेश्वरी मुंडेंवर पण दुसरा गुन्हा दाखल केला. म्हणजे इथं माणसानं न्यायासाठी झगडायला जायचं तर त्याच्यावर गुन्हेच दाखल होतात. आणि इथं पण हद्दच झाली. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भारताचा, कसं खेळीमेळीत असलं पाहिजे, त्या दिवशी पालकमंत्र्यांचा ताफा अडवला म्हणून काय तो राग आला त्या पोलिसाला, त्यानं थेट कंबरेत लाथ घालावी. आज चाललंय काय? याच्यावर स्वतः रोहित पवारांनी एक स्टेटमेंट दिलंय. ते म्हणाले खून, बलात्कार, दरोडा या प्रकरणातल्या आरोपींना लाथ घातली देखील आम्ही मान्य करू शकलो असतो, पण सर्वसामान्य नागरिक जो आंदोलनाच्या माध्यमातून जातोय त्याला जर तुम्ही अशी लाथ घालत असाल तर हे कितपत योग्य आहे? खरं म्हणजे अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे, कारण की त्यानं केलेला कृत्य म्हणजे विकृतीचा कळस आहे. आता यानंतर याच प्रकरणामध्ये माजी मंत्री बच्चू कडू यांनी तर एक अतिशय खरमरीत टीका केलेली आहे आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली. खरं तर पंकजा ताईंना हे समजायला पाहिजे की आपल्या ताफा अडवून किंवा आपल्या दौऱ्यादरम्यान हे प्रकार घडले आणि हा गंभीर आहे. त्या पोलिसाला तात्काळ पंकजा ताईंनी तात्काळ कारवाई करायला पाहिजे त्याच्यावर. म्हणून बच्चू कडूंनी स्पष्टच म्हटलंय की DYSP आनंद कुलकर्णी यांनाही अशी लाथ मारली पाहिजे. त्या DYSPच्या ढुंगणावर पोस्टर कसं लावायचं ते आम्ही पाहू, असं त्यांनी त्यांच्या भाषेत इशारा दिला. अशा प्रकारची मस्ती असेल तर गांभीर्यानं दखल घेऊ. मंत्री आले की तुम्ही मतदाराला लाथ मारणार आणि निवडणूक आली की त्याच्या घरापर्यंत जाणार. पंकजाताईंना तरी हे समजायला पाहिजे होतं, त्यांनी निषेध केला पाहिजे होता. त्यांच्या दौऱ्यात असं होत असेल तर गंभीर आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पण सुनावलंय. जग पातळीवरचे तज्ञ फडणवीस यांच्याकडे गृह विभागाचा कारभार आहे. त्यांचा पोलीस जर असा वागत असेल तर त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. अशांचं निलंबन का होत नाही, त्यांच्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे. आता बच्चू कडूंची भाषा मुळात ते प्रहार करणारे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर हेरंब कुलकर्णी यांनी दिलेली, सामाजिक कार्यकर्ते, अतिशय उत्तम त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असं म्हटलंय, दिवसाढवळ्या DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यानं एका आंदोलनकर्त्याच्या कमरेत भर रस्त्यात लाथ घातली. हे आम्हाला कधी कळालं? तो व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून. पण खरं तर मग अंधाऱ्या कोठडीत आतापर्यंत जी अनेकांना मारहाण झाली असेल आणि निरपराध लोकांना, त्यांचं काय? सोमनाथ सूर्यवंशीला जी पोलिसांनी मारहाण केली, त्याचा कशा पद्धतीनं मारहाण करून त्याचा मृत्यू झाला असेल याची झलकच यातून दिसून येते. खरं तर हा सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचा पुरावा आहे, असं हेरंब कुलकर्णी यांनी म्हटलंय. आता मलाही हाच प्रश्न पडलाय, जर दिवसाढवळ्या लोकांसमोर भारताच्या स्वातंत्र्य दिनी जर तुम्ही एखाद्या सर्वसामान्य आंदोलनकर्त्याला अशी कमरेत लाथ घालत असाल तर तुम्ही कोठडीत काय करत असाल? ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी परभणीतल्या गल्लीतलं हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचवलं. सुप्रीम कोर्टात तिथं आवाज उठवला या प्रकरणाचा, सरकारला घाम फोडला, शेवटी गुन्हा दाखल करायला लावला. एवढं करून सरकार मात्र पोलिसांचीच बाजू घेतय. हे वर्दीतले गुंड काय सरकारचे जावई आहेत? अरे ज्यांनी सोमनाथला कोठडीत मारलं, अमानुष मारहाण केली, अशा पोलिसांवर तात्काळ
पहिल्यांदा गुन्हा दाखल होणं गरजेचं असताना तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिलेला निर्णय त्याची अंमलबजावणी न करता सुप्रीम कोर्टात जाता. शेवटी काय झालं? तोंडावर पडलं सरकार. बाळासाहेब आंबेडकरांनी दिल्लीत खिंड लढवली आणि सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश कायम ठेवत आरोपींवर गुन्हा दाखल करायला लावला. त्यात पण मार्ग शोधला सरकारनं. गुन्हा कुणावर दाखल केला? अज्ञातावर. एक अज्ञात पोलीस कोठडीत बाहेरचा माणूस येऊन तिथल्या एखाद्या व्यक्तीला मारून जाऊ शकतो का? काय काय म्हणजे कल्पनाच करवत नाही. असे जर विषय जर अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत असतील तर. सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनीच मारलंय असं स्वतः विजयाबाईंनी फिर्यादीत म्हटलंय. त्यांना आमिषही दाखवण्यात आलं हे प्रकरण मिटवण्यासाठी. 50 लाख देतो आणि एका मुलाला पोलीस प्रशिक्षण देतो म्हणजे नोकरीचा आमिष. एवढं सांगून सुद्धा तरी देखील अज्ञातावर गुन्हा. शेवटी परवा सुनावणी झाली या प्रकरणी. उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्पष्ट केलेलं आहे की जी काही चौकशी समिती सरकारकडून नेमण्यात आली होती, म्हणजे तिनं अहवाल दिल्यानंतर कुणावर गुन्हा दाखल करायचा हे ती सांगणार होती, त्या चौकशी समितीच्या कामकाजावरच कोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भविष्यात ती बरखास्तच केली जाईल असंच एकंदरीत दिसतंय. कारण कोर्टानं असे काही आदेश दिलेत की सरकारला चपराक बसली. कोर्टानं म्हटलंय आठवड्याच्या आत डीजीपींनी म्हणजे पोलीस महासंचालकांनी या प्रकरणामध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे विशेष तपास पथक नेमलं जावं, नेमण्यात यावं, त्याची नेमणूक करावी असं म्हटलंय. इतकंच नव्हे तर या SIT कडे सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतल्या मृत्यू प्रकरणाची जी काही संबंधित कागदपत्र आहेत ती सगळी त्या SIT कडे दिली जावीत असंही म्हटलेलं आहे. शिवाय ज्या पिटिशनर आहेत, याचिकाकर्ते आहेत, विजयाबाई सोमनाथच्या आई, यांनाही स्पष्टपणे म्हटलेलं आहे की SITतल्या सदस्यांविषयी तुम्हाला काही आक्षेप असेल तर तो देखील तुम्ही न्यायालयामध्ये नोंदवू शकता. आता या एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये कालच ऍडव्होकेट प्रसिद्ध कायदेतज्ञ असीम सरोदे यांची इंटरव्ह्यू केली. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत की पोलीस ठाण्यामध्ये कोठडी असेल, जिथे कुठे जी जागा आहे कोठडीची किंवा आजूबाजूला, त्या ठिकाणी खरं तर सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजेत. व्हिडिओ नव्हे, ऑडिओ सुद्धा त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला पाहिजे असं देखील निरीक्षण आहे. पण ते कुठेही दिसत नाहीत. आणि अशा प्रकरणामध्ये कोठडीत कुठेतरी हिडन कॅमेरे इकडे तिकडे कोठडीत नसतातच. आणि तिथे जर त्या ठिकाणी संशयिताला मारलं जात असेल आणि त्याचा मृत्यू होत असेल तर तो कुणी मारलं, का मारलं, याची उत्तरं कशी मिळायची? सोमनाथच्या बाबतीत तेच घडलंय. खरं तर या प्रकरणात किती पोलिसांनी सोमनाथला मारलं, कोण मुख्य आरोपी आणि त्याच्यासोबत सहआरोपी कोण होते, पोलिसच सगळे वर्दीतले, हे सगळं निष्पन्न व्हायला पाहिजे. हे सगळं पुढे यायला पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये थेट पोलिसांवर नावासकट गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. पण ते होत नाहीये. आता SIT नेमल्यानंतर हे सगळं काम सुरू होणार आहे. स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या प्रकरणातले साक्षीदार फुटले नाहीत तर सोमनाथला न्याय मिळणार. मग आता गेली 8 महिने पूर्ण झाले. 15 ऑगस्ट आणि 15 डिसेंबर 8 महिने पूर्ण झाले. या 8 महिन्यात त्या नवा मुंडा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी काय काय केलं असेल, पुरावे नष्ट करण्याच्या हेतू पुरस्सर काय काय भाग केले असतील कुणाच ठाऊक आहे. त्यामुळे या प्रकरणाला वाचा फोडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे असे जर मुजोरी सारखे पोलीस वागायला लागले, खरं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, गृह खात्याचा कारभार तुमच्याकडे आहे, या असे पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे, जे दिवसा ढवळ्या 15 ऑगस्ट रोजी आंदोलनकर्त्याच्या कमरेत लाथ घालतात. हे अंधाऱ्या कोठडीत काय करत असतील? आणि राहिला मुद्दा मग जे जेलमध्ये हे वाल्या कराड सारखे आरोपी आहेत, यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते. इकडे आंदोलनकर्त्याला भर रस्त्यात कमरेत लाथ घातली जाते. आणि सोमनाथ सारख्या एका निष्पाप विद्यार्थ्याला पोलिसांकडून कोठडीत मारहाण करून त्याला मारलं जातं, त्याची हत्या केली जाते.
सगळीकडे पोलीसच. अरे चाललंय काय? एके ठिकाणी एकाला व्हीआयपी ट्रीटमेंट, एके ठिकाणी एकाला भर रस्त्यात कमरेवर लात आणि एके ठिकाणी एकाला कोठडीमध्ये मारलं जातं. काय वचक आहे का नाही पोलिसांवर? का अधिकार आहे म्हणून त्याच्या बळाचा वापर कसाही केला जाईल? चाललंय काय? बघू हिंमत आहे का तुमची? या मोठमोठे जे बडे कोण आता सगळे ऍडमिट या जेलमध्ये असतील, त्या ठिकाणी तुरुंगात असतील, त्यांना तुम्ही असं मारू शकाल? हिंमत होईल का तुमची? एखादा बडा असामी कोण असेल त्याच्या कमरेत लात घालाल का तुम्ही? त्याला तर अगदी पार चहा पाणी काय 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 पुरवलं जातं, फोन काय काय काय. म्हणजे हा दुजा भाव कसा? आणि नेमकं चाललंय काय? पोलिसांना अधिकार दिला कोणी? म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे, या डीवायएसपी आनंद कुलकर्णींना खरं तर कोणत्याही परिस्थितीत आता सस्पेंड केलं पाहिजे. एकतर गुन्हा दाखल झाला, आरोपींना अटक का केलं जात नाहीये? आंदोलनकर्ते आरोप करतात पैसे खाल्लेत आणि म्हणून त्यांना अटक होत नाहीये. उलट त्यांना सांगितलं जात आहे, गोपाळ चौधरींचे वडील रमेश चौधरी यांनी असं म्हटलंय की पोलीस म्हणतायत आमच्या ज्युरिडिक्शन मध्ये ते येत नाही, खामगाव येथे जाऊन गुन्हा दाखल करा. ते असं म्हणतायत रमेश चौधरी, म्हणजे आम्हाला आरोपींच्या तावडीत देत आहे तुम्ही. या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय आहे ना, हे एकदा शहानिशा होणं गरजेचं आहे. खर तर सोमनाथचा मृत्यू जो कोठडीत झाला, त्याला तिथं किती अमानुष मारला असेल हे फक्त त्यालाच ठाऊक आहे. वत्सलाबाई मानमते, परवा त्यांचा पण इंटरव्ह्यू आपण टॉप न्यूज मराठीवर बघितलात, त्यांना तर इतकं बेफाम मारलं होतं. त्यांच्याकडे काहीतरी पोलिसांकडे सुंदरी नावाचा काहीतरी पट्टा आहे, त्यांनी मारत होते. तर काय म्हणत होते, ह्या म्हशीला हा पट्टा काय उपयोगाचा नाही, दुसरा पट्टा घ्या म्हणून. ही भाषा आहे पोलिसांची? बाथरूमला लागली त्यांना तर म्हणतात तुम्हाला दुसरीकडे कुठं पाठवणार नाही, इथंच काय करायचं असेल त्या जागेवर करा. ही भाषा आहे? एका महिलेशी असं बोललं जातं? त्यांना इतकं मारलं, त्यांना बीपीचा त्रास आहे, हार्टचा त्रास आहे, अजूनही तो त्रास सहन करतायत, इंजेक्शन गोळ्यात सुरू झालीत त्यांची. रिंगण करून तुम्ही त्यांना वस्तीत मारून तिथून ओढून पोलीस गाडीत बसवून कोठडीत नेऊन तिथं मारता. त्या माऊलीनं पाहिलंय सोमनाथला तिथे मारताना. असे कितीतरी जण आहेत ज्यांना त्या ठिकाणी कोठडीत मारण्यात आलं. आणि आता सोमनाथचा कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हात वर करताय तुम्ही. हे आनंद कुलकर्णी पण स्पष्टीकरण देत आहेत. अरे ज्याला ऑलरेडी पकडून 3-4 पोलीस नेतात, व्हिडिओ बघतोय आपण, त्याला कमरेत मागून लात घालण्याची गरज काय आहे? काय शायनिंग मारायची होती कुणासमोर? या सगळ्या प्रकरणाचा खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या जे कोण चौधरी आहेत त्यांना न्याय मिळणं अत्यंत गरजेचं आहे. प्रकरण सोमनाथचं, प्रकरण चौधरीचं, जी काही ज्यांच्यावर अन्याय करतायत पोलीस, यांच्या विरोधात आपण आवाज उठवणं गरजेचं आहे. पोलीस असलात म्हणून काय झालं? वर्दीत आहात, सदरक्षणाय खल निग्रहणाय, हे तुमचं ब्रीद आहे. तुम्ही उलट वागू नका. खलरक्षणाय आणि सदनिग्रहणाय असं जर केलं ना तर काही उपयोग होणार नाही. खरंच मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्यावर ऍक्शन घ्यायला हवी. आणि राहिला प्रश्न सोमनाथ सूर्यवंशी, कोठडीत त्याला कोणी मारलं, या सगळ्या पोलिसांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. या सगळ्या पोलिसांच्या वागणुकीनंच खरं तर आता सर्वसामान्यांनाच भय वाटू लागलंय. आता तेच विचार करतायत की जर भर रस्त्यात पोलीस आंदोलनकर्त्याला अशी लात घालत असतील तर सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत कसं मारलं असेल याचा विचारच न केलेला बरा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.